पेकमताई, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही इथे आल्याबद्दल. बसा, बसून घ्या. माझ्या पेकमताई ह्या माझ्या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. ह्या नांदेडच्या रहिवासी आहेत. त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणायला काय हरकत नाही. आणि खास मी उदगीरवरून त्यांची मुलाखत घेण्यासाठी आले, कारण त्यांनी विविध क्षेत्रामध्ये विविध कलागुणांमध्ये त्यांनी कार्यक्षेत्रामध्ये भरपूर नावलौकिक केलेलं आहे. आणि कालपूर्वच त्या राष्ट्रवादीमध्ये पण पदार्पण केलेलं आहे. याच उद्देशाने मी आज ते तुमची मुलाखत घेण्यासाठी आलेली आहे. पेकमताई, तुम्ही या कला क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही रांगोळी स्पर्धा किंवा परीक्षक म्हणून किंवा विविध अशा उपक्रम राबवता, म्हणजे तुम्ही कुठले कुठले उपक्रम राबवता ते आमच्या प्रेक्षकांना, नवीन नवोचित विद्यार्थी असतात, ते नवीन नवीन विद्यार्थी जे घडणारे आहेत, त्यांना कोणाला शिकायचं असेल, त्यांना प्रेरणा तुमच्याकडनं मिळावी, अशाच उद्देशाने मी इंटरव्ह्यू तुमचा घेत आहे, मुलाखत. कारण नाही का, कसं असतं, सर्व विद्यार्थी पालक लोक असे खूप हुशार असतात, पण काही काही गोष्टींचा त्यांना माहिती मिळत नसते. नेमकं कुठल्या उपकरणाद्वारे आपण काही शिकू शकतो, हे सगळं माहिती मिळण्यासाठी खास तुमची मुलाखत घेण्यासाठी आले मी. तुम्ही या क्षेत्रामध्ये, म्हणजे मला आधी तुमचा परिचय द्या पूर्ण. तुमचं नाव पूर्ण सगळं सांगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव कुसुम पेकम आहे, नांदेडची राहणार आहे. तुमचं माहेर कुठले? माहेर मुक्रामाबाद. तुमचं म्हणजे शिक्षण किती झालेले? शिक्षण मॅट्रिक झालेलं आहे. म्हणजे त्या काळामधलं, म्हणजे त्यांनी कमी याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर साध्य केलेलं आहे. असं नाही की बाबा कुठे शिक्षण असणारेच किंवा नसणाऱ्याने काही करू शकत नाही. त्यांनी या गोष्टीवर मात करून सुद्धा त्यांनी या गोष्टीला हे केलेलं आहे. ताई, तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात? मी पहिल्यांदा स्टार्ट म्हणजे रांगोळीपासून सुरुवात केली. रांगोळी म्हणजे शुभचिन्ह प्रतीक आहे. आणि रांगोळीपासून म्हणजे कुठले कुठले तुम्ही उपक्रम राबवले, कुठले कुठले क्लासेस घेतले? क्लासेस खूप काही घेतले मी. पहिल्यांदा आमच्या समाज आर्यवैश्य समाजामध्ये सगळीकडे घेतले. तांड्या, रांगोळी, गरबा, अजून पेंटिंगचे क्लास, खूप काही क्लास, 20-25 क्लासेस घेतले. आणि त्याच्यापासून म्हणजे खूप माझं नांदेड जिल्ह्यामध्ये माहिती झालं. नंतर मग जिल्हा उद्योग केंद्र महानगरपालिकेतर्फे नांदेड जिल्हा मग माहिती झालं की क्लासेस हे छान घेते. खूप खूप म्हणजे नांदेड जिल्हा, आंध्रा, कर्नाटक, विदर्भ सगळीकडे आमच्या समाजातर्फे घेतले अगोदर. नंतर लोकमततर्फे, पुन्हा मधुरांगण, अजून CRP कॅम्पमध्ये बोलवलं. सगळीकडे नाव झालं. त्याच्यामुळं मला खूप म्हणजे अजून उत्साह वाढला की नाही बाबा, अजून आपण काही केलं पाहिजे. मग त्याच्यामुळं जिल्हा उद्योग केंद्राचे बॅच भेटले. नगरपालिका महानगर कल्याण महानगर समाज कल्याणातर्फे असे खूप खूप घेते. आणि आता पण चालूच आहे. नंतर आता एवढं नाव झाल्यावर मग राष्ट्रवादीमध्ये मला बोलवलं. मला काहीच माहित नव्हतं. नाही हो, तुमचं एवढं नांदेड जिल्ह्यात नाव आहे, तुम्ही या, मग तुम्हाला छान पद देऊ. तर असं मी सहज बोलले. मग उपाध्यक्ष, राष्ट्रवादी दक्षिण नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झाले. मग आताही प्रोग्राम चालूच असते. भाईसी विक्रम त्यांच्यातर्फे पण खूप क्लास घेतले. लोकमततर्फे घेतले. अजून आंध्रामध्ये पेंटिंगचे क्लास वगैरे, रांगोळी. मला हे विचारायचे की तुम्ही पहिल्यांदा तुमचे गुरु कोणते आहेत? माझे गुरु तुम्हीच आहेत. असं का? त्याचं मला याचं म्हणायचं की ते गुरु तर असतो, पण अजून कसं असतं, तुम्ही लहान वयामध्येच तेवढं तुम्ही संपादन केलं, कौतुकास्पद आहे. कारण तुम्ही बिकट परिस्थितीतून, मला माहिती आहे, कारण हे माझे विद्यार्थीच आहेत, मैत्रीण पण आहे आणि विद्यार्थिनी पण. कारण मला असं मी पाहिलेलं आहे की बरं, एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. म्हणजे एक स्त्रीला कसं असतं, एका स्त्रीच्या पाठीमागे कोणाचा तरी हात असावा म्हणतात, एका पुरुषाच्या यशाच्या पाठीमागे स्त्रीचा
हात आहे, तसं यांच्या पाठीमागे ईश्वराचं देणगी आहे, आई वडिलांचा आशीर्वाद असं म्हणायला काय हरकत नाही. कारण त्यांनी एकट्यांनी सगळ्या गोष्टी संकटाला मात करत तुम्ही हे विश्व निर्माण केलं. खरंच सुखसुंताई, तुमचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे आणि काय काय करतात ते थोडीशी अल्पशा मला परिचय द्यावा त्यांचा. माझ्या कुटुंबात सगळेच आहेत, सासू सासरे, जावा आहे, आता म्हणजे सुनबाई, 2 मुलं आहेत मला. एकाचं लग्न झालेलं आहे, सुनबाई पण खूप हुशार आहे, नातू झाले. म्हणजे बघा, म्हणजे कला गुण ह्या स्वतः सर्व गुण संपन्न असताना यांना पण ईश्वराने त्यांना चांगली सून पण चांगली मिळालेली आहे. खरं हे दैवयोगाच्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण माणूस ना काही इच्छा मनात एक चांगली निर्माण केली तर ईश्वर तसं म्हणजे जिथं इच्छा आहे तिथं राहा, म्हणजे जहा चहा आहे वहा राहा निर्माण होते. तसं तुमच्या बाबतीत घडलेलं आहे, म्हणायला काय हरकत नाही. कुसुमताई, हे विचारायचं आहे, आता सध्या तुमचे कुठे कुठे काय काय उपक्रम सध्या राबवत आहेत आणि तुम्हाला थोडक्यात मला सांगा, तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार कुठल्या माध्यमातून कसे मिळालेले आहेत ते सांगा. मी नांदेड जिल्ह्यात क्लास घेतले तेव्हा विदर्भातले मॅडम आले, तुम्ही एवढं शिक्षण कमी असताना आणि इतके क्लास घ्यायला तुम्हाला पुरस्कारच भेटलं पाहिजे, म्हणून त्यांनी मला पहिल्यांदा दिल्लीचा पुरस्कार, कोणतं राजश्री शाहू, त्यांच्यातर्फे, पुन्हा सावित्रीबाई फुले मुंबईचं, तर 2 पुरस्कार भेटले. आणि असं तर कमिटी सदस्य हे तर म्हणजे समाज कार्य करत असताना समाजाला पण जोडून आहात तुम्ही. आणि तुम्ही एक स्त्री समाजाला धरून कार्य करतात, म्हणून कुठले पण समाजाचे लोक तुम्हाला अग्रेसर करून ते कुठल्या ना कुठल्या याच्याप्रमाणे तुम्हाला सन्मानित करतात. बऱ्याच ठिकाणी तुम्ही परीक्षक म्हणून पण काम पाहिलेले. मला वाटते आपण एकदा नाही का वसमतला सखी मंचद्वारे दोघी गेलो त्यावेळेस तुम्हाला क्षण आठवतो. आणि एक सांगायचं की खरंच आपण आम्ही मैत्रिणी अशा आहोत की एक गुरु शिष्याचं नातं आहे, पण एक मैत्रिणीचं नातं आहे. जेव्हा आम्ही बाहेर जायचो तर एकमेकींना कुठल्याही गोष्टीचं देवाणघेवाण, विचाराची देवाणघेवाण व्हायची. खरं तो एक काळ वेगळाच होता. आणि खरंच माणसाने नाही का आपण कुठला एक संकल्प तुम्ही चांगला मनात धरून होता, म्हणून आता या पदाला तुम्ही आलेला आहात. मला असं म्हणायला काय हरकत नाही. कारण तसं तर या समाजामध्ये असे लोक खूप आहेत की ते उंच पदाला जातात, पण तुम्ही एक कुटुंबाला धरून की ठीक आहे तुम्ही विभक्त म्हणजे एकाच घरामध्ये राहतो पण विभक्त राहिलं, पण तसं नव्हतं तुमचं. कारण कुटुंबाला मोठ्या वडीलधाऱ्यांचा मान सन्मान, समाजाचं घरच्यांचं सगळे चालीरीती धरून तुम्ही हे विश्व निर्माण केलेलं आहे. आणि हे खरंच आहे. आणि प्रत्येक स्त्रीने हे तुमच्याकडनं प्रेरणा घ्यायला पाहिजे की बाबा खरंच हो गे आपण काहीतरी करतो म्हणून ते मनात इगो, म्हणजे एक काही लोकांना कसं असते, इगो असते की मी आता खूप मोठ्या पदाला गेले, आता मला काही नाही मिळत. तसं नाही, हे न बाळगता तुम्ही केलेलं आहे. आणि हेच खरं जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि तुमच्याकडे विद्यार्थिनी येतात तेव्हा तुम्ही फीस वगैरे तुमचं कसं आका असते, तुम्ही कसं करता, थोडक्यात त्याचं पण परिचय. म्हणजे कसं, विद्यार्थी येते, काही श्रीमंत येतात, काही गरीब येतात. आणि जेव्हा आपण आपल्याजवळ काही नसते तेव्हा विद्यार्थी येतात, नाही मॅडम मी खूप माझी परिस्थिती बिकट आहे, आणि मग कसं करता. मग मी त्या विद्यार्थ्याला, आता आपण कसं म्हणा आपल्याला कमी म्हणून तसं नाही म्हणत मी म्हणते हो तुझी परिस्थिती नाही ना, मग तू काय कर, तू फ्री शिक. कोणाला म्हणायचं नाही मी फीस लिहिते तुझ्या ह्याच्यावर, पण दुसऱ्यांना 3 महिलांना मुलींना घेऊन ये. त्यांना म्हणायचं नाही की बाबा मी फीस भरले, छान शिकवते त्या मॅडम, तसं म्हणून मी असे क्लासेस घेतले. म्हणजे त्यांनी असं केले की बाबा असं नाही की बाबा मोठ्यांकडनं म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना हे करायचं किंवा मोठ्यांकडे, तसं नाही. ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नसताना सुद्धा त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून करून घेतलं, त्याला फीस माफ केली. पण तुमचा पण एक शेवटी आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला पण उदरनिर्वाह आपला घरचा चालावा म्हणून आपल्याला फीस आकारावीच लागते. समाजामध्ये आपल्याला काही करायचं म्हणजे त्याच्यासाठी पैशाशिवाय काही होऊ शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला हे तर गोष्टी चालतच असतात. तुम्ही खूप चांगलं करतात. हे मला हे एक सांगा की तुमची मुलं उद्योग करतात का जॉब करतात, म्हणजे कुठलं काय करतात? मुलं जॉब करते, सुनबाई पण उद्योग करते. अच्छा. पहिलं जॉब करत होती, आता लहान बाळ असल्यामुळं घरी बसून ऑनलाईन करते. SBI ग्राहक सेवा केंद्र चालवते. बघा सुनबाई पण सुशिक्षित मिळालेल्या त्या ग्राहक सेवकमध्ये त्या करतात. मुलगा BSNL मध्ये करतो, लहान मुलगा, मोठा मुलगा
आपण बँकेमध्ये कुठेतरी हो. आपण जॉब म्हणजे चांगलं आहे चांगलं आहे एकत्र सगळं. हो, कुटुंब. सगळं. नातवंड पण झाले वाटतं हो तुम्हाला? 2 आहेत. छान छान. खूप हुशार आहे. नातवंड 5 वर्षाचा आहे, तो पण खूप हुशार आहे. अच्छा अच्छा. हा. ताई मला एवढं विचारायचंय की तुमचं माहेर कुठलं आहे आणि कसं त्याचं स्वरूप म्हणजे? माझं माहेर खेडगावच आहे, मुक्रमाबाद. अच्छा मुक्रबादच्या हा, मुक्रमाबाद खेडगाव आहे. पण मला एक आवड होती, शिक्षणाची कमी होती, पण ही भरून काढायची हा, होती. कलेमध्ये जास्त आवड होती. त्याच्यामुळे मी कलेमध्ये पुढे गेले आणि माझ्या माहेरच्या लोकांनी पण खूप अभिमान वाटायचा की नाही बाबा, तुझं शिक्षण कमी असताना तू पगारी म्हणजे आमच्या पगारीपेक्षाही जास्त पैसे कमवतीस. आणि मला त्याचा अभिमान वाटायचा आणि त्यांना म्हणजे अभिमानाचा. वास्तविक पाहता त्यांचं माहेर मुक्रमाबाद असलं तरी त्यांची माहेरची सगळे गर्भ श्रीमंती परिस्थिती म्हणजे इतकी चांगली परिस्थिती असताना साध्या मध्यम कुटुंबामध्ये त्या दिले त्यांना. आणि त्यांचं सासरे, त्यांचे 3 दीर, 2 नंदा, असं त्यांचं सासरचा परिवार. सासूबाई सध्या आहेत, सासरे नाही आहेत सध्या. आणि त्याच्यामुळं कसं आहे म्हणजे घरातलं कुटुंबाचं सगळ्यांचं सहकार्य पण तुमच्या सासूबाईंचं पण लाभलेलं हो, आहे. सगळं म्हणजे लाभलं. त्यांना असं कधी मला 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 जसं पाहते मी, म्हणजे जसं मी नांदेडला होते लग्नाच्या आधी तेव्हा पाहिजे, पण तुम्ही नाही का म्हणजे तुमचे सासूबाई सासरे खूप कौतुक कौतुक करायचे करायचे. आणि सासूबाई पण कधी त्यांना रोकटोक केली नाही. नाही. म्हणून तुम्ही या या पदाला पदावर म्हणायला आले. काय हो, हरकत हो, नाही. हो. आणि जास्त आमचं जास्त गुरुचं आम्हाला पाठंबळ म्हणायला काय हरकत हो, नाही. हो. मेहर बाबा आहेत. मेहर बाबा मेहर बाबा आमचे नगरला आहेत. नगरला मेहरबा. त्यांच्या कृपेनेच आपल्याला सगळं, इथपर्यंत हो, पोहोचलाय इथपर्यंत. तुम्ही. हो. ताई मला हे म्हणायचं, पुढचं भविष्यामध्ये तुमचे काय स्वप्न आहे? माझ्या भविष्यामध्ये म्हणजे काय, मला थकवा येत नाही. आता माझं 60 वर्ष झालं तरी पण मला वाटते मी नाही हे झाले, जवानच आहे. पण अजून काही करावं असे इच्छा हा. आहे. आणि आपल्या समोर जे स्टुडंट आहेत त्यांनी पण आपल्यासारखं अच्छा बनवा. हा, म्हणजे एवढी इच्छा आहे. तुमचा एवढा दृष्टिकोन आहे की बाबा मी वयाने जरी हे झाले तरी मनाने खूप तरुण आहे. हा, असं. आणि मी अशीच अशीच तरुण राहायला पाहिजे, हा. जेणेकरून मी मनाने अशी निरुत्साहीने प्रसन्न राहून सगळ्यांना मी नवीन काहीतरी कला गुणांनी संपादन करून त्यांना शिकवून हे करायचं, असं तुमचे स्वप्न आहे. ताई तुम्ही नाही का राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, तुम्हाला तिथला अनुभव कसा वाटला? मला पहिल्यांदा मी केले, मला वाटलं कोणतं मला पद देतील की, पण मला चांगलंच पद पाहिजे होतं. आणि मेन म्हणजे मला की नाही एवढा आनंद झाला, पुण्याला माझा वाढदिवस होता. अच्छा ओके. 60 वर्ष. अच्छा 60च्या वेळेस तुम्हाला तो गिफ्ट मिळाला. एवढा आनंद झाला ना. आणि वाढदिवसाच्या दिवशी मला कॉल आला. मग मी म्हणलं कोणतंही पद भेटो मी जाणार. हा, स्वीकारायचं. मग ते म्हणे नाही, तुम्हाला खूप अनुभव आहे. संध्या शिंदे हा, त्याने म्हणे पेकमताई तुम्ही येता का? मी म्हटलं मला राजकारणातलं काही माहित नाही, मी कसे अहो नाही, तुम्हाला आवड आहे ना, फक्त वेळ देता का? तर मी म्हणलं मला आवड आहे, मी वेळ देते. मग या म्हणे. एकदा माहिती झालं, मीटिंग जेव्हा आहे तेव्हा यायचं. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपला आपला खर्च करायचा, दुसरीकडे म्हणजे त्यांच्या गाड्या असायच्या. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये आलात, तुम्हाला खूप म्हणजे ते. आणि कसं आहे, आपण एक पायरी चढत गेल्यानंतर माणसाची प्रगती होते असते. आणि तुमचे विचार सकारात्मक आहेत, त्याच्यामुळे तुम्ही प्रगतीच करणार आणि तुमची प्रेरणा ही बाकीचे लोक सुद्धा घेणार. आणि पेकमताई आपण एक आठवते का, तुम्ही माझ्याकडे बरेच क्लासेस केले, आठवतात? म्हणजे त्यावेळेस म्हणजे ऍक्च्युली यांचा मोठा मुलगा सागर हा माझ्या आईच्या मनोविकास बालवाडीमध्ये तो बालवाडीला होता. त्यावेळेस मी शाळेमध्येच होते आणि माझं असं आवड होती की फावल्या वेळेमध्ये मी शाळा सुटली की मग मी यांना क्लासेस वगैरे यायचे. आय थिंक मी तुम्हाला हँड एम्ब्रॉयडरी शिकवलेली आहे, पेंटिंग शिकवलेली आहे, मेहंदी, असं काही 1-2 असे प्रकार. आता मला जो आता तुम्हाला आठवत, पण प्रथम मीच यांना शिकवलेले. आणि त्यावेळेस अशी मैत्रीण होती, आमची मैत्री होती की बाबा तेव्हा कुठल्या गोष्टीची अपेक्षा आणि स्टार्ट. आणि मग त्यावेळेस मग छानपैकी मग बरेच काही क्लासेस केले. रांगोळी दोघी मिळून केल्या, खूप मजा येत होती. मजा येत होती. सागर तेव्हा 3 महिन्याचा होता. तुमचा मुलगा मोठा मुलगा लहान होता तेव्हा पण एक क्रेज होती.
एक आवड निर्माण होती, बरंच काही शिकलात आतापर्यंत. आणि ते थेंब थेंब तळं साचेल. जेव्हा आपण काही गोष्ट करतो, कुठल्या अपेक्षा न करता, काही न करता आपण फक्त करत जायचं, त्याचं कर्म करत जायचे चांगले, त्याचं फळ मिळतं. तसंच तुमच्या हो. बाबतीत झालेलं आहे. हं. तुम्ही मला वेळात वेळ देऊन तुम्ही तुमचा परिचय दिला, मुलाखत दिली, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.